संजय डोलसे ने आगामी मनपा चुनाव के लिए चेंबूर में केंद्रीय मंत्री रामदास आठवले की सभा ली। मुंबई के उपनगर चेंबूर सुभाष नगर समाज मंदिर हॉल से सीएन न्यूज चैनल के कार्यकारी संपादक और मुंबई के वरिष्ठ पत्रकार कपिल देव खरवार की रिपोर्ट। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले के दक्षिण मध्य मुंबई जिला अध्यक्ष संजय डोलसे की अध्यक्षता में समाज मंदिर हॉल सुभाष नगर चेंबूर में एक सभा का आयोजन किया गया। इस अवसर पर मुंबई के कई नेता और जिला के सैकड़ों कार्यकर्ताओं का मार्गदर्शन करते हुए केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्य मंत्री रामदास आठवले ने कहा कि ऐसा अनुमान लगाया जा रहा है कि आगामी दिसंबर के पहले सप्ताह में मुंबई महानगर पालिका चुनाव की तिथि की घोषणा हो सकती है। जिसको भी चुनाव लड़ना है अभी से तैयारी में लगना होगा। भाजपा के मुंबई अध्यक्ष अमित साटम के साथ अपने मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कसारे आपस में बात कर रहे हैं। इसका नतीजा बहुत शीघ्र ही आने वाला है। राष्ट्रीय महासचिव अविनाश महातेकर, महाराष्ट्र महासचिव गौतम सोनावणे, मुश्ताक बाबा, मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कसारे, मुंबई महिला अध्यक्षा उषा रामलू, पूर्व नगर सेविका फुलाबाई सोनावणे ने भी सभा में अपने विचार रखे। कार्यक्रम में महादेव साल्वे, अनीश पठान, सुभाष साल्वे, साहेबराव ससाणे, विष्णु मस्के, सुनील सदाफुले, सतीश बेलमकर, महेंद्र पाटिल, बाला साहेब बंसोड़े, शिल्पा बेलमकर, अजित रणदीवे के अलावा जिला के कई नेता और सैकड़ों कार्यकर्ता सभा में शामिल थे। समापन पर संजय डोलसे ने सभी मंचासीन नेताओं को शॉल और गुलदस्ता देकर उनका अभिनंदन किया। रामदास आठवले ने मनपा चुनाव के लिए अपने कार्यकर्ताओं को संबोधित करते हुए क्या कहा, आप भी सुनिए। नमस्कार। दक्षिण मध्य मुंबई आणि उत्तर पूर्व मुंबई, ईशान्य मुंबई या दोन जिल्ह्यातल्या प्रमुखांची बैठक आज या ठिकाणी झालेली आहे। मुख्य विषय आहे तो 30 नोव्हेंबरला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा मुंबईचा मेळावा, भव्य मेळावा चेंबूरमध्ये असणाऱ्या गांधी मैदानामध्ये ठेवलेला आहे आणि त्या कार्यक्रमाला मुंबईतून कमीत कमी 15,000 ते 20,000 लोक आले होते। एक तर दक्षिण मध्य मुंबईमध्ये हा मेळावा असल्यामुळे दक्षिण मध्य मुंबईचे 7,000 ते 8,000 लोक या ठिकाणी असावे त्याचे नियोजन जिल्हाध्यक्ष संजय डोलसे यांनी करायचं आहे आणि प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक वार्डातून किती लोक आले पाहिजे यासाठी प्रयत्न करायचा। वाहनं जे आहे वाहनं तर आपल्याला करायची आहे त्याच्या, पण गांधी मैदानाच्या आजूबाजूला असणाऱ्या आपल्या अनेक शेकडो शाखा आहेत। त्या शाखेतून आपल्याला 500,000, 400, 500 लोकांना घेऊन आपण वाजत गाजत सुद्धा त्या ठिकाणी येऊ शकतो। बाकीच्या ठिकाणावरून आपल्याला बसेस सांगता येते आणि हा जो मेळावा आहे हा मेळावा महाडसारखा मेळावा व्हायला नको। मेळावा घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी लोक आले पाहिजे। येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, त्या निवडणुकीमध्ये पक्षाला 14-15 जागा मिळाव्यात, 15-20 जागा मिळाव्यात असा आपला प्रयत्न आहे। पण मुंबईमध्ये बीजेपी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे सगळे एकत्र येणार आहे आणि त्यामध्ये रिपब्लिकन पक्षही त्या आघाडीमध्ये असणार आहे। त्यामुळे नक्की किती जागा मिळतील ते सांगता येत नाही, पण उत्सुक उमेदवारांनी आपापल्या जिल्हा अध्यक्षाकडे आज द्यायची आहे। जिल्हा अध्यक्षांनी मुंबई अध्यक्षांची चर्चा करायची आहे आणि एका वार्डामध्ये 2-3 उमेदवार असतील तर ती नावं आमच्याकडे पाठवायची आहे आणि जे वार्ड सुटतील त्याच्यामध्ये महिलांचे वार्ड बरेचसे आहेत। महिला ज्या ज्या ठिकाणी ऍक्टिव्ह असतील त्या त्या ठिकाणी महिलांना उभं करायचं आहे, ज्या ठिकाणी कार्यकर्ते ऍक्टिव्ह आहेत त्यांना ते उभं करायचं आहे आणि 1992 मध्ये आपले 12 नगरसेवक निवडून आले होते आणि मुंबईचा महापौर ठरवलेला असल्याने त्यावेळेला आपला काय महापौर होईल असं नाही, पण
भविष्यात सत्तेमध्ये अध्याय असला पाहिजे, या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करायचा आहे. त्यासाठी आपला जो मेळावा आहे, हा मेळावा मुंबईचा मेळावा मोठा होणं आवश्यक आहे. आपण अनेक वेळेला सांगतो, पण आपल्याला किती दाखवत नाही. आणि त्यामुळं आपली अवस्था अशी आहे की महायुतीमध्ये रिपब्लिकन पक्षाचं नाव घेतलं जात नाही. कारण त्यांना असं वाटतंय की रिपब्लिकन पक्षाची मतं आपल्याला नाही मिळणारच आहे. म्हणून आपण ताकद दाखवून अत्यंत आवश्यक आहे. रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पॅन्थरच्या काळात ऍक्टिव्ह झाले पाहिजे. प्रत्येक गोष्ट मला विचारली पाहिजे असं नाही, पण पक्षाचं नाव वर्तमानपत्रामध्ये, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये सतत येत राहिलं पाहिजे. यासाठी कोणत्या ना कोणत्या तरी विषयावर आपलं आंदोलन त्या त्या ठिकाणी होणं ते आवश्यक आहे. पण आपल्या पक्षाचं अजिबात आंदोलन होत नाही, कुठे आपल्या पक्षाचं नाव येत नाही. आणि त्यामुळं आपल्याला पक्ष ऍक्टिव्ह करणं आवश्यक आहे. ताकद आपली आहे, पण ती ताकद रस्त्यावर दाखवली नाही तर त्या ताकदीला काय पण नाही आहे. बाकीच्या नेत्यांच्या सभा कशा होतात ते आपण बघायचं आहे. त्यांचा मुंबईचा अध्यक्ष आला तर त्यांच्या सभा किती मोठ्या होतात. महाराष्ट्राचा विषय मुंबईत नाही, परंतु महाराष्ट्राचा अध्यक्ष आला तर किती मोठ्या सभा होतात. देवेंद्र फडणवीस आले तर किती मोठ्या सभा होतात. उद्धव ठाकरे आले, राज ठाकरे आले तर किती मोठ्या सभा होतात. त्यामुळं आपण भाषणांची पार्टी करता कामा नये, कार्यकर्त्यांची पार्टी करणं आवश्यक आहे. 100 लोकांनी भाषणं करायची आणि आम्ही हे करणार ते करणार आणि अजिबात होत नाही. त्यामुळे आपल्या पक्षाची ताकद दाखवून आपल्या पक्षाची ताकद जरी असली तरी ती ताकद दाखवण्याची हिंमत आपल्यामध्ये असते. आणि मला पॅन्थरसारखं वातावरण अजिबात दिसत नाही. पॅन्थरच्या काळामध्ये अत्यंत अपेक्षा कसली न करता 9 जवान तरुण लोक त्या मुवमेंटमध्ये होते. आता तरुणांना आपण आपल्या चळवळीमध्ये आणलं पाहिजे. ज्यांना काम होत नाही त्यांनी 2 पावलं मागे राहिलं पाहिजे आणि नवीन तरुणांना संधी देण्याचा प्रयत्न करण्याचं आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या शाखा पूर्वीच्या काळामध्ये फार मजबूत होते. आझाद मैदानामध्ये मोर्चा निघाला तर एका शाखेचे 100, 200, 300, 400 लोक रेल्वेने घ्यायचे. 2-2, 4-4 किलोमीटर चालत येऊन रेल्वे पकडायची. आता आपल्याला गाड्या दिल्या तर माणसं नसतात आणि माणसं असले तर गाड्या नसतात अशी परिस्थिती आहे. त्यामुळं पक्षाचं नियोजन जे आहे ते योग्य पद्धतीने करण्याचं आवश्यक आहे. आणि त्यामुळं आपल्याला जो 30चा मेळावा आहे, तीच्या मेळाव्याला मुंबईभरातून 2-3 हजार लोक येतील व्हायच्या जिल्ह्यातून. पण या 2 जिल्ह्यातून 10-12 हजार लोक आले पाहिजे. आणि गांधी मैदान फार मोठं मैदान आहे. आता त्या ठिकाणी विचित्र कार्यक्रम झालेला आहे. त्यांनी तर साऱ्या वाटप ठेवलं होतं, पण ठीक आहे साऱ्या त्यांचा कार्यक्रम होता तो. पण आपण मात्र या ठिकाणी आपला चेंबूरचा परिसर, मानपूरचा केंद्राचा जो परिसर आहे, या परिसरामध्ये रिपब्लिकन पक्षाची ताकद फार मोठी आहे. पण ती ॲक्टिव्ह करणं आवश्यक आहे. आपल्याला प्रत्येक घराघराचे संवाद साधला पाहिजे. प्रत्येक वस्तीवस्तीने संवाद साधला पाहिजे. नंतरच्या काळामध्ये आम्ही सगळ्या वस्त्यामध्ये फिरत होतो, लोकांना सांगत होतो या कामासाठी मोर्चा आहे, त्या कामासाठी मोर्चा आहे, माणसं येत होती. आता वर हवेमध्ये आपलं काम झालेलं आहे. आणि त्यामुळं आपण एकदा कार्यक्रम आला की वस्तीची घराघराच्या आपला संपर्क असला पाहिजे. वॉर्ड अध्यक्ष आहे आणि वॉर्ड कमिटी जी आहे. अनेक मुंबईच्या मिटिंगमध्ये बघितले वॉर्ड अध्यक्ष नसतात. अनेक वेळेला त्या वार्ड अध्यक्षांना तालुका अध्यक्ष सांगतात की नाही माहीत नाही आहे. वार्ड अध्यक्षांनी असा संवाद आपला तालुका अध्यक्षांचा असला पाहिजे. म्हणून मला असं वाटतं की आपली ताकद आहे आणि या मेळाव्यामध्ये आपण आपली ताकद दाखवायची आहे. आणि त्यानंतर लवकरच डिसेंबरच्या मध्यावरती किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये कदाचित मुंबई महानगरपालिकेच्या आणि सगळ्या 29 महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या होतील. त्यावेळेला आपल्याला आपली तयारी ठेवून अत्यंत आवश्यक आहे. आपल्या मुंबईच्या अध्यक्ष आणि त्यांच्या BJPच्या अध्यक्षांना जाऊन भेटायचं आहे आणि लोकल लेवलला जे तिन्ही पक्षाचे लोक आहेत त्यांच्याही संपर्क साधायचा आहे. कुठल्या वार्डामध्ये आपण लढणार आहोत त्यांची चर्चा त्यांच्याशी करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि शेवटी आपल्याला
जागा ज्या आहेत त्या जागा आपण मिळवू. ज्या कार्यकर्त्यांनी काम केलेलं आहे त्यांना आपल्याला संधी दिलेली आहे. आणि यावेळेला जरी संभवाच्या संबंधामध्ये बघूया, संभव जरी धंदा घेतलाय तरी आपल्याला आपली RTI म्हणून आपल्याला तिथे लढायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करायचा आहे. त्यामुळे आजची बैठक याच्याने ठेवलेली आहे. तरी या वस्तूच्या विभागाच्या या हॉलमध्ये दोन्ही जिल्ह्याचे लोक इथं आलेले आहेत. महिला तेवढ्या दिसत नाही आहेत. महिलांना 50% रिझर्वेशन आहे. पण महिला कमिट्या ज्या आहेत त्या महिला कमिट्याला नावं कोणती आहे, काय मुख्याच्या महिला असतात त्या महिला तेवढ्या येत असतात. बाकीच्या पक्षामध्ये अर्ध्याला महिला मी उद्धव ठाकरेंच्या सभापती अर्ध्या महिला त्या ठिकाणी असतात बैठकीला. त्यामुळे आपलं महिला मंडळी एवढं ॲक्टिव्ह नाही आहे. युवक आघाडी जी आहे, युवक आघाडी ॲक्टिव्ह करण्याच्या गावाचं व्यक्ती कुठे दिसून नाही आहे. भाषण करण्यापूर्वी युवक आघाडी ठेवून चालणार नाही. त्यामुळं युवक आघाडीतच ॲक्टिव्ह करणं आवश्यक आहे. मायनॉरिटी आघाडी आपली आहे ती ॲक्टिव्ह करणं आवश्यक आहे. अशा पद्धतीने मला असं वाटतं की आपण लोक ॲक्टिव्ह करूया आणि आपण म्हणजे बैठक आहे ती बैठक आपण आता ठेवलेली आहे. जास्त भाषण केलं पाहिजे असं नाही. विषय आजच्या बैठकीचा एवढाच होता की तितकीचा मेळावा जो आहे तो चांगला करायचा आहे आणि ज्या ज्या लोकांना उभं राहायचं आहे त्यांनी सुद्धा आपली ताकद या मेळाव्यामध्ये दाखवायची आहे आणि त्या पद्धतीने आपण कामाला लावूया. आपण सगळे या ठिकाणी आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांसाठी आभार व्यक्त करतो. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.